बघा 10 रुपयाचं होतं केमिकल, 10 रुपये बघा, 2 रुपये. भेसळ झाल्याचा पडळकरांनी आरोप केला. त्याच संदर्भात त्यांनी काही गोष्टी या ठिकाणी माध्यमांसमोर दाखवलेल्या आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे दुधात भेसळ केली जाते याचं प्रात्यक्षिक सध्या गोपीचंद पडळकर दाखवताना पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून खरं तर गोपीचंद पडळकर आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले होते आणि सध्या दुधात भेसळ केल्याप्रकरणी सध्या ते प्रात्यक्षिक दाखवत असल्याचं आपण पाहतो. कशा प्रकारे आता हे पाणी आहे, 1 लिटर पाणी टाकायचं आहे. आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे. आहे 1 लिटर आणि ह्याचं सगळं केमिकल मिळतं इस्लामपुरात. इस्लामपूर नाही मला म्हणायचं तिथनं आणलंय आम्ही. बघा ते नंतर तुम्ही चेक करा. हा विषय राजकारणाचा नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे. लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत. हे पावडर टाकली का SNF वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्टमध्ये त्याला सापडत नाही. आणि एकदा फिरवा. आता एक तिप्पट तयार झालं, तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली. एका टँकरचे 3 टँकर करतात. हे किती? एका टँकरचे 3 टँकर करतात. बघा वाच घेऊन बघा तुम्ही, फेस कसा आलाय बघायला. म्हणजे आता मच्छीच्या कासरनं धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना. अशी किती साधारणतः दूध भेसळ होते तुमचा असा अंदाज आहे किंवा आरोप आहे? भाऊ सांगा. दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाबा, हे माफ काढा त्यातून. अरे माफ काढणं हो का? हा एक प्रकार झाला. आणखी हा एक प्रकार झाला. दुसरा कुठला प्रकार आहे? दुसरा प्रकार, आता दुसरा प्रकार आहे बघा. हे दूध 200 मिली. आता हे अंदाजे आम्ही टाकतोय बघा. हे तेल आहे. तुम्ही जे दूध खाता त्या जे रोज असते. आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्य तेल आहे? हे फॅट साठी आहे. चला हे जरा. आता हे तेल आहे बघा. ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे. तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय. ह्याचं 10 लिटर होतं बरं का. 1 लिटरचं 10 लिटर होतं. आता ह्याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही, गावाकडची लोक परत प्रयोग करतील. शेतकरी यात करत नाही प्रयोग, पण ह्याला दुधात सारखाच वास यावा, दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात. नाही कशासाठी हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे? बसला नाही भांडत. तेल कोणाच्या हातात पाटच्यांच्या हातात ते कोणाच्या जरा मिक्स करा. सेम दुधाचा वास आला. तसंच होतंय हो. दुधाचा वास प्युअर दूध मशीन. युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत.
SNF साठी ही दुधाची powder आहे. हॅलो पाणी टाका आता सगळं. त्याला दूध प्यायला देतो थांबा. काय पाहिजे पण आता पाणी शॉर्टेज आहे. याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होतं याचं. ते बॉटल आहे माझं. कसलं दूध केमिकल आहे. केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे आज ठेवलं सकाळपर्यंत गंजतं. ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं. इतकं डेंजर आहे. शरीराचं काय करतात. हे सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवीबंद दूध सुद्धा होतं? मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय. मुंबईमध्ये जे गोटे तिथं जावं तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का? जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली. तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायकाल तर तिथं दूध निघतंयच. मस्त आहे. हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावरती टीका पण करतील. हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं. अरे लोक मरायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. पुण्यात राहणारी, नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात, घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात, त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला? हा सगळा हे रोग कशामुळे वाढले? हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात बेसळले जात आहेत. सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या. आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत. एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना. एका दिवसात काय करायचं आहे? टँकर एक टँकर असं लावायचं, 2 टँकर युनिट लावायचं, इकडं अर्ध करायचं, पाणी वतायचं, केमिकल वतायचं, पावडर टाकायचं, झालं दूध. चला सर 2 प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. एक म्हणजे अशी किती लिटर दुधाची भेसळ सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? मोठे 40% तर भेसळ होत असं. हे भाऊ दूध घ्या हातात घ्या हातात घ्या.